चालू ठेवा तुमचं काम। लतिका, आज राजवाड्यातल्या सगळ्या मंत्र्यांना जेवणाचा निरोप दे। पण आज असं अचानक? काही विशेष कारण तर नाही ना? नाही, तू मंत्र्यांना देखील जेवायला बोलवलं आहेस म्हणून विचारलं। म्हटलं तर विशेष आहे आणि म्हटलं तर नाही। मला त्या सगळ्यांना काही सांगायचे आहे। आज पंचपक्वान्नाचा बेत करा। विशेष म्हणजे भरीत ठेवा, पुरणपोळी करा, केशर घालून खीर करा, हवं तर सगळं काही करा। पण एक मात्र विसरू नका। काय? आजच्या कोणत्याही पदार्थात मिठाचा एक कणही असणार नाही याची खात्री करा। आणि हे काम तुला बघायचे आहे लतिका। मीठ नसेल तर जेवण कसं करणार म्हाळसा? ते मला ठाऊक नाही, पण आज कोणत्याही पदार्थात मीठ नसेल हे पक्क। आणि असं नाही झालं तर त्यासाठी मी तुला जबाबदार धरेन लतिका। आलं ध्यानात? बानुबाई, ओ बानुबाई, बानुबाई, अरे काय झालं ओरडायला? काय झालं म्हणजे किती वेळ झाला? सकाळ धरणा तुम्ही सांगितलेली समधी काम बिम्या केली। आणि मग आता काय समद्या वस्तीला कौतिक सांगू का काय तुझं? तसं नाही व, जेवण कधी देणार हे विचारायला आलो होतो। माझ्या देवाला आधी नैवेद्य दावते आणि मग देते तुला। नाही नाही नाही, आता दमदार होना बघा। इतकी शेरड घेऊन राहणार जाणं म्हणजे काय साधं काम आहे वय? असू देत, या घरात देवाला नैवेद्य दावल्या बिगर कुणी बी काय बी खात नाही, ध्यानात ठेव। जी बानुबाई, असं करतासा नाही, जर तुम्ही काम करत असाल ना तसंच तुम्ही मला खायला देत जा। तेच करते, हुडकत बसते तुला कुठं गेला म्हणून, आणि बायको परीस जेवण आणून देते। चालेल चालेल। चालन म्हणताय म्हातार, शहाणाच आहेस की। आता मला काय तेवढंच काम आहे वय? दम खावायच, देवाला नैवेद्य दावते आणि देते मग। घे, खाऊन घे 4 घास। नाही नग मला, आता भूक नाही मला। भरलं माझं पोट। अरे पर म्हाळसा, जेवणाची सारी तयारी झाली आहे। मी सांगितलेली गोष्ट तुझ्या ध्यानात आहे लतिका? हो, आजच्या जेवणातील कोणत्याही पदार्थात मीठ नाही।
तू स्वतः खात्री केली आहेस लतिका? हो, मी स्वतः ते जेवण चाखून पाहिलं. घशाखालीही जात नव्हतं ग. अजूनही वेळ आहे. आताही या पदार्थांना चव येऊ शकते. पण मला हे असंच हवं आहे असं समज. हेही जेवण सारे चवीने खातील याची मला खात्री आहे. आणि मला बघायचेच आहे. काय? कळेलच तुला. आणि तू सांगितल्याप्रमाणे विशेष अतिथी म्हणून मंत्रिमंडळातील मंत्र्यांना जेवायला बोलवलं आहे. मग आता त्या साऱ्यांना आत आसनावर येऊन बसायला सांग. या जेवणात मीठ नाही म्हटल्यावर कोणीही या जेवणाचं एकही घास खाणार नाही. मिठाशिवाय जेवण होऊच शकत नाही हे माळसाला ठाऊक आहे. तरी पण तिने असं करायला का सांगितलं असेल? काय आहे माळसाच्या मनात? पंचपक्वान्नाचं जेवण आहे. जेवणाचा आस्वाद घ्या. सगळ्यांनी भोजन सुरू करावे. काय झालं? तुम्ही जेवत का नाही? जेवा. पूर्ण करा जेवण. पंचपक्वान्नाचं जेवण आहे. पूर्ण करा. जेवा. प्रधानजी, आता तुम्हीच देवीसनी समजावा बघा. म्हणजे त्या समजासनी सांगतायत की जेवण करा म्हणून. आता जेवणात मीठ नसेल तर कसं कोण जेवण? आणि देवींनी सांगितलंय आज तसं जेवण करायला. हाळसा, अहो या जेवणात मीठ नाही. असं अन्न कोणी कसं खाणार? जसे जेवणात मीठ नाही तसे जेजुरीत खंडेऱ्या नाहीत. जेवणात मीठ नसताना जेवण चविष्ट लागू शकत नाही. तसेच खंडेराय नसतील तर माझे आयुष्य निरर्थक आहे. पण असं असताना या कोणालाही काही वाटत नाही. हे सारे जेजुरीचे मंत्री आहेत. पण कोणालाही एकदाही असं वाटलं नाही की आपण खंडेरायांचा शोध घ्यावा. ते कुठे आहेत, कसे आहेत, काय करत असतील हे जाऊन पाहावं. खंडेराय जेजुरी सोडताना त्यांना आपण थांबावं. पण नाही. म्हाळसा, तुमचा राग, तुमचं दुःख हे साऱ्यांना समजत नाही असं नाही. परंतु प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःचं कार्य करतोच आहे. मग का नाही यांना कोणी शोधून काढू शकले? का यांना कोणी जेजुरीत परत नाही आणू शकले? देवी, आपण शांत व्हा. आणि आपल्या रागामुळे ह्या साऱ्यांना दोष देणे देखील चुकीचे आहे. जेथे आपण प्रयत्न करूनही श्री खंडेरायांना थांबवणे शक्य झाले नाही, तेथे हे लोक काय करू शकले असते? पण प्रधानजी, यांचे प्रयत्न तरी दिसायला हवे होते ना. पण तेही नाही. आता हे इथे नसताना सारं काही विसरून मी जेजुरीचे राज्य चालवण्यास तयार झालेच ना. मला या सगळ्यांना केवळ इतकेच सांगायचे होते की जशी मिठाशिवाय अन्नाला चव नाही, तसे खंडेरायांशिवाय माझे आयुष्य झाले आहे. समोर कितीही वैभव असलं, सुबत्ता असली, ऐश्वर्य असलं, तरीही आता माझ्या लेखी त्याला काहीही मोल नाही.
मला असं वाटलं होतं की राजवाड्यात सिंहासनावर बसल्यानंतर म्हाळसा देवींचा राग शांत झाला असावा, त्यांना घडलेल्या गोष्टींचा विसर पडला असावा. परंतु त्या घडलेला प्रकार विसरलेल्या नाहीत. आणि त्या सहजासहजी विसरणार देखील नाहीत देवी. असे अनेक प्रश्न आहेत जे म्हाळसा देवींना अस्वस्थ करत राहणार. आणि जोवर म्हाळसा देवींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्या क्रोधाला सर्वांनाच अधूनमधून सामोरं जावं लागेल. म्हाळसा देवींच्या शंकांचं निरसन कधीच होणार नाही का? होणार, परंतु त्यासाठी म्हाळसा देवींचा ज्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अशाच व्यक्तीने त्यांना भेटणं आवश्यक आहे. अशी एक व्यक्ती आहे, नारद मुनी. आपण त्यांनाच म्हाळसा देवींना भेटायला सांगावं. म्हाळसा देवींच्या सर्व शंकांचं निरसन तेच करू शकतात. नारायण नारायण. प्रभू, आपण मला बोलवलेत? होय मुनिवर, आपल्यावर एक अत्यंत महत्वाचं कार्य सोपवायचे आहे. नारायण नारायण. प्रभू, माझी आपल्याला एक विनंती आहे. कुठलेही कार्य सांगा, केवळ श्री म्हाळसा देवींच्या समोर जायला मात्र सांगू नका. अहो, तेच तर कार्य आहे मुनिवर. आणि तुम्ही जर हे कार्य केलं नाही तर इतर कुणीही करू शकणार नाही. माते, आपणही जाणता श्री म्हाळसा देवींचा क्रोध कसा आहे, आणि त्यात आपणाला हेही ठाऊक आहे की मी काही असत्य बोलू शकणार नाही. त्यामुळे मी जर म्हाळसा देवींच्या समोर गेलो आणि त्यांनी मला काही विचारलं तर मी काही त्यांच्यापासून लपवू शकणार नाही. प्रभू, मला अशा धर्मसंकटात टाकू नका. मुनिवर, आता ह्या परिस्थितीत आपण असे एकमेव आहात जे म्हाळसा देवींना समजावू शकता, त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं देऊ शकता. त्यामुळे हे कार्य तुम्हालाच करावं लागेल. जशी आपली आज्ञा. पण यातून काही गोंधळ झाला तर मला कारणीभूत धरू नये ही विनंती. नारायण नारायण. देवी, आत येऊ का? या. नारायण नारायण. जेजुरीत आलो होतो, म्हटलं आपल्याला भेटून जावं. बऱ्याच दिवसात तुमचंही दर्शन नाही झालं. हो, व्यस्त होतो. इतक्या ठिकाणी काही विशेष वार्ता? काही नाही. आपले कुशल विचारावयास आलो. हे कुठे आहेत? यांची आणि बानूची भेट झाली का? माझी शापवाणी खरी ठरली की नाही? त्याचे काय आहे की हे वृद्ध झाले की नाही? देवा,
माझ्या मुखातून काही असे शब्द बाहेर पडू नयेत की नवीन संकट समोर येऊन उभे राहील. भानू, काय झालं? काय नाही, असं वाटलं कुणी आलं का काय. अजा, अरे लई रात झाली आता. झोप झोप, ह्या इथं काळजी करू नका. झोप तू. हो बानूबाई, तुम्ही कशा पायी करतायसा? मी हाय ना आता चाकर म्हणून, मला सांगा. होय की, पर बा संग बोलून झालं असल तर सांगते काम. मी आपलं उगा त्याला झोप येईपर्यंत बोलत बसलो होतो. ना ना, द्या द्या. म्हणजे मला तुला एक सांगायचं आहे. अगं बानूबाई, नाही एक विचारायचं होतं. तुम्ही आजाला जेजुरीला कशा पायी धाडत होता? नम्या वस्तीवर सांगायला लागलो तर तुम्ही कशा पायी मला थांबवलं? तुला कशा पायऱ्या नसते चौकशा? आपलं काम करायचं सोडून नसत्या गोष्टीत ध्यान देऊ नाही चाकरानं. अगं सकाळी तू मला म्हणली का बानूबाई, काय बी झालं तरी माझ्या डोसक्यातून हे विचार जाईना बघा. तुमच्या लग्नाची बोलणी कराया खंडेरायांकडे आजाने मला कशापायी जा म्हटलं. काय बी झालं ना तरी कळणं झालंय बघा मला. आता एक डाव ध्यान देऊन ऐक. म्या आणि माझं लगीन या मंदी पडायचं तुझं काम नाही. राग होता कशा पायी? काळजी वाटली म्हणून विचारलं. आता तुम्ही आजाला जेजुरीला जायला सांगितलं नसतं तर त्याला साप डसला नसता. आता माझी काळजी राहिली बाजूला. तुम्हाला नसल सांगायचं तर राहू दे. तसं बी मला तुला काय बी सांगायचं नाही. म्या काय बी कर आणि हे असं का तसं का हे मला विचारत बसू नगस. आला ध्यानात? जी. चल ग, म्हणजे आपण हात थांबलो ना तर हे बोलूच देणार नाही आपल्याला. चल. मुनिवर, मी तुम्हाला काही विचारलं आहे, पण आज तुम्ही मला माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आहात. देवी, हे प्रश्न तर आहेतच, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं काही आहे. माझ्यासाठी या क्षणी या प्रश्नांपेक्षा काहीही महत्वाचं नाही. जे अजून घडलंही नाही त्याविषयी आपल्याला सांगायचं आहे. खरं तर सावध करायचं आहे. मला आधी वाटलं होतं की तुम्ही उत्तर द्यायला टाळता आहात, पण तसं नाही. नारायण नारायण, अत्यंत महत्वाचं सांगतो आहे. जीवाचे कान करून ऐका. सांगा, मी ऐकते आहे. आज ना उद्या श्री खंडेराय बानूकडे जाऊन तिच्याशी लग्न करणार आणि तुमच्यासाठी जेजुरी गडावर सवत घेऊन येणार. तुम्ही जर श्री खंडेरायांना त्यांनी बानूशी विवाह करण्याआधी जेजुरीत घेऊन आला तर देव तुमचे. नारायण नारायण.